शेतातला मस्त छोट्या पानांचा बुडक्यांसकट मला पालक भेटलाय, गावरान पालक आहे। ह्या पालकापासून म्हटलं आता आहे ना 2 तरी रेसिपीज करायच्या, म्हणून हा पालक निवडून घेतला, स्वच्छ धुवून याला ब्लांच केलंय आणि एक वाटण केलंय। तर वाटणामध्ये ना म्हणजे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिऱ्याचं वाटण केलंय आणि हे वाटण हा पालक वाटताना सुद्धा यामध्ये घातले 1 चमचा आणि गव्हाच्या पिठामध्ये ना हा वाटलेला पालक घातलाय आणि हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं ही पेस्ट केलेली सुद्धा घातली यामध्ये आणि यामध्ये मी बेसन सुद्धा घातले। तर 3 चमचे बेसन, चवीनुसार मीठ घालून हे पीठ मळून घेतले। मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आणि ना हे असे घडीचे आपल्याला पराठे करायचे। घडीचे पराठे केल्यामुळे काय होतं तर आहे ना या पराठ्यांना मस्त पदर सुटतात, खूप छान असे लेयर येतात आणि ना हे पराठे ना मी लोखंडी तव्यावरती भाजलेत। लोखंडी तव्यावरचे पराठे हे ना चवीला खूप छान लागतात। भाजायचे कसे तर आहे ना जेवढी आपली गॅसची आच असते ना तेवढ्याच साईजचा आपल्याला पराठा करायचा आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आलटी पलटी करत मस्त मऊसूद खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। खूप छान बनतो। दह्याबरोबर किंवा तुम्ही लोणच्या बरोबर, बटर बरोबर, कशा बरोबर पण सर्व करू शकता। यशला मी हा बटर बरोबर दिलाय आणि मी हा पराठा चटणी बरोबर सर्व केलाय। तर ही चटणी आहे, या चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली, नक्की पहा। पराठा पण तयार आहे आणि चटणी पण तयार आहे। चला या खायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।